नमस्कार मित्रों, आज आपण लिटिल स्टेट रूरल स्कूल भारत यांच्या युवा संमेलनासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे बंधू आणि भगिनी आणि माझे लहान चिमुकले असे विद्यार्थी मित्रांनी सर्वांना माझा नमस्कार। मित्रांनो, बोलताना याच्यासाठी घाबरतोय कारण पोलिसांना शक्यतो असं स्टेजवर माईक घेऊन बोलण्याची सवय नसते। इतकेच लोक जर माझ्या महाराज चौकीला मोर्चासाठी आले असते तर कदाचित मी चांगल्या पद्धतीने हँडल करू शकलो असतो, पण ती वेळ येणार नाही। आज दोन शब्द याच्यासाठी बोलेल की आमची जी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। महारामध्ये मागील 6 महिन्यापासून मी चौकीचा इंचार्ज म्हणून या ठिकाणी काम करतो आहे। सगळ्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सहकार्य मला लाभतं आहे आणि या ठिकाणातून एक चांगली सुरुवात नक्कीच आपल्याला आपल्या साथीने या ठिकाणी करायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, 2 गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या आईवडिलांचा आणि गुरुजनांचा नेहमी मान आणि आदर राखा। नक्की त्यांनी जी आपल्याला शिकवण जे देत आहेत, आम्ही या ठिकाणी जे आज आपल्या समोर टी कॅपमध्ये एक चांगला अधिकारी म्हणून बोलत आहोत, ते फक्त आमच्या आईवडिलांचे आशीर्वाद, त्यांनी केलेलं मार्गदर्शन आणि आमच्या गुरुजनांनी आम्हाला जे घडवलेलं आहे, जे नॉलेज आणि जे ज्ञान दिलेलं आहे, त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज आपल्या समोर उभं राहून बोलत आहोत। मित्र, मलाही आता मगाशी मी बघितलं की या ठिकाणी लहान चिमुकल्यांचा सत्कार झाला। मलाही आठवतं मी 5वीत असताना पहिला माझा सत्कार झाला। मला ते लोकमान्य टिळकांवर भाषण मला त्यावेळेस करायचं मान मिळाला होता, म्हणजे संधी मिळाली होती। तर 5वीत असताना तो पहिला सत्कार झाला आणि पुढे मी ठरवलं की आणि सत्कारामध्ये 5 रुपये मिळाले होते। मित्र, 5 रुपयाचं बक्षीस त्यावेळेस मला मिळालं, परंतु त्याच वेळेस मी एक संघ बांधला की यापुढे आपले बरेचसे सत्कार व्हायला पाहिजेत। मग आम्ही आमच्या गुरुजनांचा मार्गदर्शनाखाली पुढे काम करत गेलो। मित्र, सांगताना आनंद वाटतो। 2002 जर थोडीशी परिस्थिती जर सांगितली की आज आमचं जालना जिल्ह्यामध्ये छोटंसं गाव आहे, गावामध्ये अजून रस्ता नाही, विजेचा 18 तास लोड शेडिंग आहे, अशा गावामधून पहिला ग्रॅज्युएट म्हणजे पहिलं पदवीचं शिक्षण पूर्ण करणं, त्यानंतर पदवीचं शिक्षण झाल्यानंतर पहिला सरकारी नोकर, पहिला अधिकारी आणि होण्याचा मान आम्हाला प्राप्त झालेला आहे। मित्र, ज्यावेळेस ठरवलं की सत्कार झाले पाहिजे, पण त्यासाठी आपली मेहनत, प्रामाणिकपणा, आपल्यातला चांगुलपणा या ठिकाणी जागृत ठेवायला पाहिजे। आनंद या गोष्टीचा होतो की 2002 साली महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्लीला मिळाली। 2002 साली दिल्ली परेड या ठिकाणी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं, भारताचं प्रतिनिधित्व केलं। त्यानंतर मित्र, परिस्थिती खूप वाईट असते, परंतु परिस्थिती हे अपयशाचं कारण कधीच नसते। त्या ठिकाणी त्याच्यावर मात करून आपल्याला पुढे जायचं असतंय। कुठल्याही पद्धतीचं मार्गदर्शन नसताना पूजन जे आम्हाला सांगतील त्या पद्धतीने आम्ही पुढे काम करत गेलो। BSc आमचं शिक्षण कंप्लीट केलं। BSc झाल्यानंतर BPEd केलं, BEd केलं, त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन। मित्र, मला माहिती आहे सगळे कंटाळलेले आहेत, परंतु 2 शब्दात एकच सांगेन की मेहनत करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। महाराष्ट्रामध्ये 21वा MPSC मध्ये आल्यानंतर असं वाटलं की आपण आता काहीतरी बनू शकतो। पोलीस खात्यामध्ये जवळजवळ 15 वर्ष आजपर्यंत सेवा झालेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आतापर्यंतची वाटचाल झालेली आहे। तर एका याच कष्टावर एक छोटीशी कविता सादर करतो। कवितेचं शीर्षक आहे जिन।
कवी प्रशांत मोरे यांची एक छोटीशी कविता आहे जिन जिन फाटतया जिन फाटतया जिन फाटतया तिथंच वावा धागा ग बाई दुःखाचा हस्ताना लिंपाव्या भेगा बाई दुःखाच्या हस्ताना लिंपाव्या भेगा जिन फाटतया तिथंच वावा धागा ग बाई दुःखाच्या हस्ताना लिंपाव्या भेगा कधी उन्हाला द्यावा धार कधी उन्हाला द्यावा धार गाव बुडणारा सोसावा पूर गाव बुडणारा सोसावा पूर काटा पायात खुडून पुन्हा भारत झडून बोरी बाभळीच्या होती बागा ग बाई दुःखाच्या हस्ताना लिंपाव्या भेगा बाई दुःखाच्या हस्ताना लिंपाव्या भेगा इथं जाळते नात्याची झळक इथं जाळते नात्याची झळक होय जीवाची गाहोर फळ होय जीवाची गाहोर फळ सार हातात देऊन पुन्हा उन्हाच होऊन कोण पराया कोण सगाग बाई दुःखाच्या हस्ताना लिंपाव्या भेगा बाई दुःखाच्या हस्ताना लिंपाव्या भेगा जिन फाटतया तिथंच वामा धागा ग बाई दुःखाच्या हस्ताना लिंपाव्या भेगा. आता शेवटचं कडवं आहे, माझं गावचं वर्णन त्या ठिकाणी आहे मित्र. माझं पासोडी मायाळू गाव, आता महाराळ आहे. माझं पासोडी मायाळू गाव, तुझ्या वेशीत रोजही धाव, तुझ्या वेशीत रोजही धाव, तुझं म्हणून गोड म्हणून, तुझं म्हणून गोड म्हणून हे गोचरीत थोडी जागा ग बाई दुःखाच्या हस्ताना लिंपाव्या भेगा बाई दुःखाच्या हस्ताना लिंपाव्या भेगा जिना फाटतया तिथंच वावा धागा ग बाई दुःखाच्या हस्ताना लिंपाव्या भेगा हस्ताना लिंपाव्या भेगा. धन्यवाद. बजरंगजी राजपूत साहेब यांचं कौतुक करायचं आहे. जोरदार टाळ्या. अतिशय उत्तम पद्धतीनं गायलेलं आहे. सुंदर असं सुंदर असं गायन त्यांनी सादर केलं. आदरातून उपस्थित राहिलेले टीव्ही सिरियल फेम आदरणीय श्रीयुत विकासजी महाजन येथे उपस्थित झालेले आहेत. मी विकासजी महाजन साहेब यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार, धन्यवाद. कशा आहात सगळे? अरे बोला. बघा, तुम्ही बोलकं व्हाल तर तुमचा मुलगा बोलका होईल, मग त्याचे विचार बोलके होतील, विचार बोलके असतील तर तो मोठा माणूस होईल, आणि मोठी माणसं झालं तर लोक काय बोलतील? वा बाई, तुमचा मुलगा खूप हुशार आहे. तर तुमचा मुलगा हा हुशार व्हावा त्यासाठी तुम्ही बोलकं व्हाल का नाही? बोला, कशा आहात सगळे? बरं, मी लहान मुलांना या ठिकाणी विचारतोय, बघा आपण या ठिकाणी कशासाठी आलो आहोत की आपला मुलगा मोठा होऊन खूप चांगला व्यक्ती व्हावा, मोठा मुलगा व्हावा, म्हणून आपण त्याला लहानपासून शिकवत येतो. त्याच्या विकासासाठी आपण या ठिकाणी आलेले आहोत, बरोबर? तुम्ही त्या लहान मुलांना विचारतो, कसं चालू आहे तुमचा अभ्यास? अरे बोला. अच्छा, म्हणजे सगळ्यांचा अभ्यास हा चांगला चालू आहे असं मला वाटतं, आहे ना? बरं, आई वडील व्यवस्थित जेवायला देतात ना? म्हणजे शाळेत जायचा अगोदर वगैरे डबा देतात ना व्यवस्थित? हात कराल. बरं, खूप हुशार मुलं आहे त्या ठिकाणी. खूप कमी मुलं मार खातात. मी लहान असताना खूप मार खायचो, म्हणजे मी हुशार नव्हतो. आज तुम्ही सगळे या ठिकाणी लहान मुलं हुशार आहात. मी हुशार नव्हतो म्हणून आज
इतका मोठा झालोय. विचार करा, तुमची मुलं इतके मोठे हुशार आहात, तर मोठे झाल्यावर किती हुशार होते. मला हे म्हणायचं आहे की जेव्हा मुलगा आपला लहान असतो तेव्हा त्याची पहिली गुरु ही असते त्याची आई, जी सावित्रीबाईच्या रूपात प्रत्येकाच्या घरात आहे. बरोबर? बघा, म्हणतात कारण एक आई ही मायाळू असते. ती तिच्या मुलाला इतकं शिकवू शकत नाही जितके गुरु शिकवू शकतात. आणि त्यावेळेस आपण काय करतो, योग्य डिसिजन घेतो आणि आपल्या मुलाला आपण योग्य शाळेत पाठवतो. आणि मी असं म्हणतो की बघा, जे तुम्ही कराल ना, जे तुमचे विचार असतील ना, तेच विचार तुमचे मुलं घेतील. एक छोटीशी एक स्टोरी आहे. एक झाड असतं आणि त्या झाडाच्या खाली 2 आया असतात आणि त्या दोघा आयांचे एक मुलगा, म्हणजे एका आईचा एक मुलगा झाडावर चढलेला असतो आणि दुसऱ्या आईचा मुलगा पण झाडावर चढलेला असतो. अचानक खूप वादळ येतं आणि ते झाड हलू लागतं वगैरे. आणि त्यातली एक आई बोलते की बाळा पडशील, आणि एक आई बोलते बाळा सांभाळ, त्या फांदीला गच्च पकडून ठेव. बघा, दोघा आईंच्या मनात काय होतं की आपला मुलगा वाचावा. बरोबर? पण ज्या आईने सांगितलं की बाळा पडशील, तर त्या आईच्या मुलाने काय केलं, निगेटिव्ह मनात घेतलं. पडशील म्हणजे तो हात सोडून देतो आणि मग तो पडून जातो. आणि दुसरी आई म्हणते की बाळा सांभाळ, गच्च पकडून ठेव. तो आईचा आदेश, जो पॉझिटिव्ह आदेश, बाबा गच्च पकडून ठेव नाही तर सांभाळ, तो ते करतो आणि मग हळूहळू तो स्टेप बाय स्टेप खाली उतरतो. बघा, दोघांच्या मनात होतं की आपला मुलगा वाचावा, पण आपण जे बोलतो ना तेच आपला मुलगा ग्रहण करतो, आत्मसात करत असतो. ऑलवेज आपल्या मुलांना पॉझिटिव्ह गोष्टी द्या. तुम्ही जे कराल, जे पॉझिटिव्ह कराल, तेच तुमचा मुलगा करेल. कारण की जेव्हा मुलगा लहान असतो ना, तेव्हा त्याची शिकण्याची ही वेळ असते. विकास तेव्हा त्या लहानपणीच होतो. तुम्ही जर भांडण कराल, बघा काही अशा घराण्यामध्ये आई वडील भांडण करतात, मुलं वगैरे लहान असतात, वाईट परिणाम होतो त्यांच्यावरती. कारण की तुम्ही जसं व्हाल ना तसं तुमचा मुलगा मोठा होऊन होईल. आणि मग अशा वेळेस योग्य डिसिजन घ्या आणि योग्य शाळेत पाठवा. आणि अशीच एक योग्य शाळा आपल्या मुलांसाठी घेऊन आलेली आहे आपल्या मारळ गावामध्ये आपले भगवान सर. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. कारण की या प्रकारची शाळा आणि या प्रकारची गर्दी मी पहिल्यांदा आपल्या या गावात बघतोय. आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की आज माझ्या गावामध्ये तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं आणि एवढ्या संख्येने इथे सगळे उपस्थित झाला आहात. त्या सरांसाठी ज्यांनी खूप चांगली एक मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे, असे भगवान सर आपल्या त्या शाळेचं नाव आहे, त्या मंदिराचं नाव आहे लिटल स्टेप. खूप छान नाव आहे. कारण की आपला मुलगा आपण जेव्हा शाळेत टाकतो तेव्हा त्याला पहिलीपासून, बालवाडीपासून, KG पासून आपण स्टार्ट करतो. एक ते छोटंसं पाऊल असतं. कुठलाही माणूस आहे ना एका दिवसात मोठं होत नाही, स्टेप बाय स्टेप होत असतो. तसंच ते अशा लहान मुलांचं एक छोटंसं पाऊल घेऊन, एक छोटंसं मंदिर घेऊन या ठिकाणी भगवान सरांनी या मारळ गावामध्ये खूप मोठं असं शाळा ओपन केली. आणि त्या शाळेमध्ये ते इतकं सगळं प्रेम देत असतात. मी तुम्हाला सांगतो आज की तुम्ही तुमच्या मुलांना ना फक्त चांगलं चांगलं खाऊ घाला, प्रेम द्या, संस्कार करू नका. बघा मी काय सांगतो, त्यांच्यावर अजिबात संस्कार करू नका, फक्त खायला द्या आणि या शाळेत सोडा फक्त. बस तुमचा मुलगा एक चांगला विद्यार्थी, एक चांगला माणूस म्हणून बाहेर पडेल. कारण की या ठिकाणी आईवडिलांचं प्रेमही दिलं जातं आणि गुरूंचे ज्ञानही दिलं जातं. आणि धन्यवाद सगळ्यांना. या ठिकाणी सिरियल वगैरे कोण बघतात? सगळेच बघतात. असे बरेच सिरियलमध्ये मी कामं केलेली आहेत. माझे आत्तापर्यंत मी 38 सिरियलमध्ये मी काम केलेलं आहे आतापर्यंत. माझ्या नवऱ्याची बायको, खुलता कळी खुलेना, त्यानंतर पुढचं पाऊल, कार्यदुरावा, असे बऱ्याच सिरियल आहेत. आणि माझ्या 5 मूवी आता अपकमिंग आहेत. तुम्हाला जर माझ्या काही ॲक्टिंग, माझ्या पेंटिंग, माझ्या कविता बघायच्या असतील तर गुगलवरती आज विकिपीडियाने उपलब्ध करून दिला आहे. त्यात तुम्ही टाकू शकता ॲक्टर विकास महाजन. माझ्या सगळ्या ॲक्टिंग लिंक्स वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. आणि खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी खूप साऱ्या संख्येने तुम्ही इथे आलात आणि मला बोलवलं त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून धन्यवाद एकदा. थँक्यू. असतो त्याचं वर्णन आपण शब्दात करू शकत नाही.
आज या ठिकाणी विकासजी आणि अतिशय उत्तम असं मार्गदर्शन उपस्थितांना केलेलं आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव अशी आपली संस्कृती आहे. परमेश्वराईपेक्षा आपले आईवडील श्रेष्ठ असतात, कारण परमेश्वर सुख आणि दुःख देतात, परंतु आपले आईवडील फक्त आपल्याला सुखच देतात. आणि म्हणून परमेश्वराईपेक्षा आपल्या आईवडिलांचं स्थान हे मोठं असतं. अशा प्रकारचं त्यांनी आपल्या या छोट्याशा भाषणाद्वारे सांगितलेलं आहे. असो, बुंदेले हर बोलो के मोह हमने सुनी कहानी थी, खूप लढी मर्दानी वह तो झांसी वाली राणी थी. आज या ठिकाणी मला झाशीच्या राणीची आठवण झाली. आपल्यामध्ये येथे उपस्थित आहेत सौ डॉक्टर गीतांजली चिने मॅडम, माननीय डॉक्टर चिने मॅडम. तर खरोखरच आधुनिक काळातील या झाशीच्या राणी आहेत. इतक्या डिग्र्या त्यांनी घेतलेल्या आहेत. महापती साहेबांनी मगाशी वर्णन केलं की मला वाचताना त्रास झाला, पण खरोखरच इतक्या डिग्र्या घेताना आम्हाला कल्पना आहे की खूप परिश्रम, मेहनत, कष्ट, जिद्द या सर्व संकल्पना तिथे फिट्या पडतात. आणि अशा प्रकारे यश संपादन करणं की ज्याद्वारे आपल्या समाजाचं आणि ज्याद्वारे आपल्या व्यक्तित्वाचा नव्हे तर ज्याद्वारे आपल्या राष्ट्राचा बहुमान होईल, ज्याचा आदर होईल, अशा प्रकारचं कार्य सौ चिने मॅडम करत आहेत. मी आदरणीय सौ डॉक्टर चिने मॅडम यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी म्हारळगावचे आजी माजी सर्व उच्च पदस्थ अधिकारी, या ठिकाणी मुख्य म्हणजे ज्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहोत या लिटल स्टेप मेमोरियलचे छोटेसे बालगोपाल आणि त्यांचे पालक, मित्रमैत्रिणी, या ठिकाणी आपण आपल्यासमोर जे होल्डिंग्स लावलेलं आहे त्याच्यावर अगदी खूप सुंदर अक्षरात आणि एक चांगल्या प्रकारे स्लोगन लिहिलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे आणि मलाही कल्पना आहे, इथे उपस्थित मान्यवरांनी ज्याही मान्यवरांनी मार्गदर्शन केलं हे मार्गदर्शन जे काही स्वरूपात केलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं मी तुम्हाला काही सांगणार नाही. पण माझ्या सत्कारावेळी त्यांनी आपल्या निवेदकांनी एक छोटासा परिचय करून दिला होता की या संस्थेचे संस्थापक म्हणून श्रीयुत पेखळे सर आणि माझे जे काही रिलेशन आहे त्या माध्यमातून एक त्यांच्या बॅकग्राऊंडचा, एक त्यांच्या पार्श्वभूमीचा मी एक आढावा आपल्यासमोर मांडणार आहे, वेगळं काही सांगणार नाही. मित्रांनो, या ठिकाणी स्लोगन लिहिलेलं आहे, मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. मित्रांनो, मंजिले आणि हौसला या दोनच गोष्टी अशा आहेत की ज्या माणसाला कुठेही नेतील आणि आकाशापासून, पाताळापासून तर आकाशापर्यंत पोहोचवतील. ही गोष्ट या ठिकाणी पेखळे सरांनी सुद्धा करून दाखवली आहे. ज्याच्याजवळ हिंमत आहे, ज्याच्याजवळ हौसला आहे, ज्याच्याजवळ आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वासाच्या बळावर, आपल्या उच्च ध्येयाच्या बळावर निश्चितपणे एखादं ध्येय ठरवून आणि त्या ध्येयाच्या पूर्तीसाठी, स्वप्नपूर्तीसाठी निश्चितपणे पाहिजे त्या ठिकाणी, पाहिजे त्या वेळेला, पाहिजे तितक्या लोकात पोहोचू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी आपण अनेक तरुण पाहिलेले आहे. आज जागतिकीकरण, यांत्रिकीकरण, आधुनिकीकरण मोठं युग आहे आणि या युगात अनेक तरुणांची अनेक स्वप्न आहेत. पण फक्त स्वप्न पाहून सत्यात उतरत नाही. स्वप्नांना सत्यात उतरण्यासाठी आशेचे जे पंख लागतात, आशेचं आत्मविश्वासाचं जे बळ लागतं, त्या बळाच्या बळावरच स्वप्न ही सत्यात उतरत असतात. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री पेखळे सर यांना मला त्यांचं कौतुक वाटतं, खरोखर वाखाणण्याजोगं आहे ते. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आत्मविश्वास जर असेल, आजकाल तरुण खूप मोठे डिग्र्या घेतात, उच्च पदस्थ डिग्र्या घेतात, उच्च विद्या विभूषित होतात आणि मग उच्च विद्या विभूषित झाले की त्यांची स्वप्न असतात आपल्याला नोकरी मिळवायची, त्याच्यानंतर छोकरी मिळवायची, मग आपलाच संसार आणि मग आपले मुलं बाळं आणि त्यातच आपण समाधानी. म्हणजे आपलीच माडी, आपलीच गाडी आणि आपली गोल गोल साडी या क्षेत्र अनेकांनी आपलं मर्यादित करून घेतलेलं आहे. श्री पेखळे सरांसारखे असे तरुण खूप पोटावर मोजण्यासारखे सापडतील आपल्याला. 100 हजारात नाही, लाखोत एखादा सापडेल
की जो व्यक्ती आपला संसार, आपला प्रपंच आणि आपली नोकरी एवढ्या पुरता मर्यादित न राहता एका छोट्याशा गावात एका बालगोपाळांना फक्त इंग्रजी विद्या शिकवण्याबरोबरच शिकवणे एवढा हेतू ठेवत नाही किंवा चारशेची नोकरी करून आपली गुलामगिरी, आपली बांधिलकी बाळगत नाहीये. त्या व्यक्तीने एक स्वप्न पाहिलं आणि मित्रांनो 2012 साली या शाळेची संस्था म्हणजे हबप कैलासवासी यशवंतराव दगडू पाटील पेखळे कला व क्रीडा सांस्कृतिक केंद्र संचलित या लिटिल स्टेप मेमोरियल स्कूलची जी स्थापना श्री पेखळे सरांनी 2012 साली केली. त्यांच्या बोलण्यातून मग अशी समजलं की 50 विद्यार्थ्यांवर ही शाळा सुरू केली आणि 4च वर्षात चौपटीनं त्यांनी या शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवलेली आहे. ही संख्या फक्त तुम्ही आम्ही कागदावर नाही वाढवलेली मित्रांनो, तुमचा विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे. तुमच्या विद्यार्थ्यांना तुमची जी पाल्य त्यांच्या शाळेत शिकतायत त्या पाल्यांना ते फक्त इंग्रजी शिक्षण देत नाहीये मित्रांनो, त्याचबरोबर मूल्य शिक्षण देत आहेत, नैतिक मूल्य देत आहेत. जी नैतिक मूल्य तुमच्या मुलांना इंग्रजी शिकवण ही फक्त नोकरी करण्यासाठी पूरक आहे, पण जे नैतिक मूल्य दिली जात आहेत, जे मूल्य शिक्षण दिलं जात आहे, ज्यातून तुमच्या मुलांवर वेगवेगळे संस्कार घडत आहेत आणि हे संस्कार तुमच्या मुलांना, ते संस्कार नुसते संस्कार नाही, त्याच्यात आध्यात्मिक, धार्मिक अशा अनेक गोष्टी आहेत. हे संस्कार तुमच्या मुलांना एक सुजाण नागरिक बनवतील. माणूस म्हणून जन्माला आलेले आहेत तर माणूस म्हणून जगवण्यासाठी, माणुसकी शिकवण्यासाठी हे संस्कार उपयोगी ठरणार आहेत. आणि या संस्कारासाठी फक्त इंग्रजी शाळांची गरज नाहीये तर लिटल स्टेप मेमोरियल स्कूल सारख्या शाळांची गरज आहे आणि ती गरज श्री पेखळे सरांनी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. मला त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद द्यायचे आहेत. मित्रांनो, त्यांनी त्यांचे जे युनिक उपक्रम आहेत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे, एक युनिक आयडेंटिटी तयार केलेली आहे आणि हीच वेगळी ओळख त्यांच्या या शाळेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आत्ताच अगदी त्यांनी एक 5 मिनिटं 10-15-20 मिनिटापूर्वी जो सत्कार केला, विद्यार्थ्यांच्या पालकांच्या चित्रकला स्पर्धा मला म्हणजे मुंबईपर्यंत आणि तिकडे पुण्यात औरंगाबादपर्यंत कुठलीही अशी एखादी शाळा सापडली नाही, कुठली एखादं मेमोरियल स्कूल सापडलं नाही, कुठलं एखादं महाविद्यालय सापडलं नाही की ज्या ठिकाणी पालकांसाठी सुद्धा असे नाविन्यपूर्ण उपक्रम सादर केले जातात, तयार केले जातात आणि त्या उपक्रमांना पालकांची सुद्धा इतकी भरभरून साथ असते. मित्रांनो, हे तुमच्या साधाशिवाय, प्रतिसादाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात त्यांना साथ देतात, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून मी कौतुक करते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यात एक युनिक उपक्रमाचा एक छोटासा भाग म्हणून आत्ताच गेल्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी मला थोडीशी माहिती मिळाली, त्यामध्ये एक छोटासा भाग मी आपल्या पुढे ठेवते की गेल्या 26 जानेवारी हा आपला राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये आपण विचार केला तर अनेक मोठमोठे मान्यवर, अनेक पदाधिकारी फक्त आपल्या हस्ते ध्वजारोहण करायचं, या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं यासाठी सरसावलेले असतात आणि त्यांच्याकडून उद्घाटन करून घेण्यासाठी तुमच्यासारखे, माझ्यासारखे ग्रामस्थ, सर्वसामान्य लोक त्याच्यासाठी तत्पर असतात. पण पेखळे सरांचं एक गोष्ट मला त्यातनं एक कौतुकास्पद आणि वेगळी गोष्ट अशी जाणवली की मित्रांनो, आपला हिंदू धर्म आहे, भारतीय संस्कृती आहे आणि या हिंदू धर्मामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये विधवा स्त्रीला एक उपेक्षेचं स्थान आहे. प्रत्येक धार्मिक सोहळा असू द्या, कुठलाही धार्मिक विधी असू द्या, लग्नविधी असू द्या, नवस सायास, व्रतवैकल्य, पूजा अर्चा काही असेल तरी त्या विधवा स्त्रीचं जे काही आहे तिचं उपेक्षा केली जाते, तिचा अवमान केला जातो, तिला ह्या सगळ्यापासून दूर ठेवलं जातं आणि पेखळे सरांनी नेमकं हे वर्णन साधलेलं आहे. अतिशय कौतुकाचं बाब त्यांची विचारात घ्यावी अशी मला वाटते की त्यांनी या परिसरातील अनेक विधवा स्त्रियांना आवाहन केलं, अनेक विधवा स्त्रियांना या ठिकाणी जमा केलं, बोलवलं, आमंत्रित केलं, त्यांचा यथोचित सत्कार केला आणि त्यांच्या हस्ते या 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक राष्ट्रीय कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, ध्वजारोहण केलं. याच्यासारखी कौतुकास्पद बाब आणि नाविन्यपूर्ण बाब मला वाटतं कुठल्या शाळेत, कुठल्या महाविद्यालयात पाहायला मिळणार नाही. म्हणजे फक्त तुमच्या विद्यार्थ्यांना वेगळं काही शिकवायला मिळतं म्हणून तुम्ही इथे विद्यार्थी घाला किंवा असे विद्यार्थी या अशा शाळांमध्ये घाला असं मी मुळीच म्हणणार नाही. पण ज्या ठिकाणी तुमची मुलं फक्त मुलं बनण्याबरोबरच माणूस बनतील अशा ठिकाणांना तुम्ही अशा शाळांना तुम्ही आपले विद्यार्थी त्या शाळेमध्ये आपले विद्यार्थी घाला, अशा शाळांना चालना द्या, अशा शाळांना मोठं करा आणि अशा लोकांना प्रेरणा द्या. तुम्ही त्यांची प्रेरणा बना. जर तुम्ही त्यांची प्रेरणा बनले ना मित्रांनो, आजचा हा सारिका लॉन्सचा कार्यक्रम पुढच्या आर्थिक अकॅडमिक शैक्षणिक वर्षात आपण मोठ्या लॉन्सला घेऊ नक्की.
आणि या कार्यक्रमासाठी मी त्यांना शुभेच्छा देते. मित्रांनो, हे सगळ्या शाळेचं हे स्वरूप जर विचारात घेतलं तर त्याचं मी एक छोटंसं ब्रॉशर बघितलं, फी स्ट्रक्चर बघितलं. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत, मी ज्या ठिकाणी उभी आहेत ना, त्यापासून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर चारही दिशेला जरी गेले अनेक इंग्लिश मिडियम स्कूल आहेत, मोठे मोठे स्कूल आहेत. नुसते बिल्डिंगनी मोठे झालेले नाही, नावाने सुद्धा मोठे मोठे झालेले आहेत. आणि मित्रांनो, तुमचे हे चिमुकले बालगोपाल या शाळेत शिकतायत ना, या बालगोपालांचं वय जे आहे ना, या वयाच्या संख्येवर कितीतरी आकडे शून्य असतो. इतक्या मोठ्या आकड्याच्या फीस सुद्धा त्या मोठ्या शाळांमध्ये आकारल्या जातात. एवढी सोपी गोष्ट नाही आहे. इतक्या अल्प फीमध्ये शालोपयोगी वस्तू पुरवायच्या, तुमच्या विद्यार्थ्यांना मुलांना मार्गदर्शन करायचं, सगळे संस्कार घडवायचे, ही खरोखर एक कौतुकाची बाब आहे. मी त्यांच्या या उपक्रमाला खरोखर शुभेच्छा देते. उत्तरोत्तर त्यांची अशीच वाटचाल होत राहो. आणि मला या ठिकाणी त्यांच्या या लिटल स्टेप मेमोरियलचा एक छोटासा रोपटं आज त्याला पालवी फुटते, त्याचं एका वृक्षात रूपांतर होऊ पाहते. या ठिकाणी मला कर्मवीर भाऊराव पाटलांची आठवण येते की 100 वर्षापूर्वी, 100पेक्षाही जास्त वर्षापूर्वी सेल्फ हेल्प इज आवर मोटो, स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद, हे ब्रीद वाक्य घेऊन त्यांनी रयत शिक्षण संस्थेचं रोपटं लावलं होतं. मित्रांनो, आज तुमचं आमचं गाव नाही, मुंबई नाही, पुणे नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्या रयत शिक्षण संस्थेचं वटवृक्ष झालेलं आहे. आणि तुमच्या आमच्यासारखे अनेक विद्यार्थी, अनेक नागरिक ज्या ठिकाणी शिक्षण घेऊन मोठे झालेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे श्री पेखेल सरांचं शिक्षण सुद्धा रयत शिक्षण संस्थेतच झालेलं आहे. कदाचित कर्मवीरांची प्रेरणा त्यांनी त्यापासून घेतली असावी, सांगता येत नाही, त्यांनी लपून ठेवलं असेल कदाचित. आणि दुसरी महत्त्वाची आणि शेवटची एक शेवटचं वाक्य तुम्हाला सांगते की तुमच्या आता तुम्हाला त्यांच्या बोलण्यातूनच जाणवलं की ह्या विद्यार्थ्यांच्यामध्ये अगदी LKG UKG पासूनचे मला वाटतं 3rd KG पर्यंत या ठिकाणी शिक्षण दिलं जातं. 3rd वर्ग आहे. या सगळ्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या तोंडी त्यांनी सांगितलं की भगवद्गीतेचा 15वा अध्याय मुखोद्गत आहे. मित्रांनो, तुमच्या मुलांच्या तोंडी गीतेचा 15वा अध्याय मुखोद्गत असणं ही तुमची 2 नव्हे 4-6 पिढ्यांची मोठी उपलब्धी आहे. तुम्ही कुठल्या तरी पूर्वजन्मी खूप मोठं पुण्य केलेलं असणार आहे की तुमच्या तोंडी 2-4 वर्षाच्या 5 वर्षाच्या मुलाच्या तोंडी गीतेचा अध्याय पाठ होतोय, तो मुलगा मुखोद्गत करतोय. गीता पाठ करणं एवढं सोपं नाही. मी पण एक गीता आहे, सहज शक्य नाही कोणत्याच गोष्टी, आणि ते काम पेखे सरांनी करून दाखवलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांच्या या कार्याला आणि त्यांच्या या संस्थेला, पुनश्च त्यांच्या या सगळ्या व्यवस्थापन समितीला, महाराळगावच्या समस्त ग्रामस्थांना आणि पालकांना शुभेच्छा देऊ इच्छिते. भविष्यात त्यांना असंच उत्तरोत्तर यश मिळत आहोत आणि एक धन्यवादही देऊ इच्छिते. या ठिकाणी त्यांनी माझा यथोचित असा सत्कार केला आणि आपणही टाळ्यांच्या गजरात मला खूप धन्यवाद दिले, त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मला संत ज्ञानेश्वरांची एक ओवी आठवली. जैसी दीपकई का धाकुटी परी बहु तेजाचे प्रकुटी, जैसी दीपकई का धाकुटी परी बहु तेजाचे प्रकृती, तैसी सद्बुद्धी फेकुटी ही म्हणू नये. तर बुद्धीचं तेज काय असतं, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता, हे 3 प्रकार या मॅडमच्या बोलण्यातून, वाणीतून आलेले आहेत. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. अशा प्रकारचा एक संदेश त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला मिळालेला आहे. यापुढे कार्यक्रम आपण माननीय अध्यक्षांचं भाषण होईल आणि नंतर आभार प्रदर्शन होईल आणि त्यानंतर आपला जो ज्या कार्यक्रमासाठी उत्सुक आहात आपण, तो कार्यक्रम होईल. आपल्या या माननीय डॉक्टर नागराजी राव येथे उपस्थित झालेले आहेत. मी आदरणीय डॉक्टर यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं. व्यासपीठावर बसलेला आहे ते लहान विद्यार्थी. मला असं वाटतं काय आहे, मला कोणाबद्दल काय बोलायचं मला कळत नाही. व्हॉट शुड आय स्पीक नाउ? यू हॅव स्पोकन एव्हरीथिंग. आय वॉज थिंकिंग समथिंग अबाउट से समथिंग टू टीचर. काही शिक्षकांना काही बोला, नाहीतर विद्यार्थ्यांना बोला, पालकांना बोला. एक तरी मी कबूल करतो 100%. मिस्टर भगवान पेटले तो माझा विद्यार्थी आहे. विद्यार्थी आणि कोलीग पण मला एवढं असं वाटतं
जेव्हा त्यांनी सुरू केलं 2012ला सत्यनारायणाची पूजा मी आठवते, तेव्हा त्यांच्याकडे काही जगा नव्हती. 3-4 शिक्षक होते. मला वाटतं सर तुम्ही पण आपल्या शिक्षकांना प्रशिक्षण द्या. सर हाऊ टू टीच इंग्लिश, हाऊ टू स्पीक इंग्लिश तुम्ही सांगा आपल्या शिक्षकांना. मला वाटलं अरे बघा हे काय करणार काय. आता 4 वर्ष झालं निघून गेला. आता मला वाटतो पेकले सरांनी, भगवान पेकले, भगवान तरी तुम्हाला माझं माहिती आहे काय आहे त्यांच्या मनात काय होतं मला माहीत नव्हतं. त्यांची उद्दिष्टे काय, त्यांचे स्पष्टीकरण काय, ध्येय काय आता मला दिसून येतात. किती पुढे गेलेल्या आहेत. अजून पुढे जायचे सर. यू हॅव हर्क्युलियन टास्क. यू नीड टू रीच दॅट सो कॉल्ड स्काय. स्काय इज द लिमिट आहे, फक्त लिमिट आहे. पण तुमच्या म्हणतात लिटल एंजल, लिटल स्कूल नाही, लिटल स्कूल बी डेफिनेटली मच बिगर वन. 3 गोष्टी लक्षात ठेवा. माणूस कधी चेंज होतात, परिवर्तन होतात. परिवर्तन तरी पाहिजे. आता तरी ICT युग आहे. फक्त तुम्ही शिकवलं, शिक्षकांना मी सांगतो तुम्हाला धरून तुम्ही फक्त एका पद्धती वापरून शिकवू नका. कारण का आताची मुलं ICT मुलं आहे. आईच्या पोटामधून येताना बाहेर येतात, मला कम्प्युटर इंटरनेट माहिती, मला फेसबुक माहिती, मोबाईल कसं वापरायचा आई तुला माहिती आहे, मीच शिकवतो. आत्ताच्या युगामध्ये तुम्ही कॉम्पिटेटिव्ह राहा, स्पर्धात्मक. You need to be really competitive. In order to be competitive, this is to be. मुलं घेऊन जातं. मुलं हे न समजू नका शिक्षक आम्हाला काय शिकवलं, शिक्षकांना हे समजून घ्या आम्हाला कितपत आकलन झालेलं आहे. हाऊ मच डिड यू रिअली व्हॉट यू कॉल कॉम्प्रेहेंडेड द कंटेंट. कितपत कंटेंट शिकवतात. वेगवेगळ्या पद्धती वापरा. फक्त 3री पर्यंत आहे तरी सुद्धा तुम्ही BEdला शिकलेले, MAdला शिकलेले 100 पद्धतीचा वापर करा आणि मुलांना चांगलं शिकवा. आणि पालकांना मी बोलतो, पालक तुम्ही हे समजून घ्या. सर म्हणतो ते इंग्लिश मिडियम नाही सर, पण इंग्लिश मिडियम ते शिकून घेतात. डोंट व्हेरी. सरांची जी उद्दिष्ट आहे अतिशय सुंदर आहे, चांगलं आहे. मी मनापासून सांगतो यू विल डेफिनेटली रीच ए सच ए स्टेज. तुम्हाला असं वाटतं यू से नो नीड ऑफ व्हॉट यू कॉल मेरिडियन स्कूल ऑर एनी अदर स्कूल. तुम्ही हे समजून घ्या. तुम्ही तुमच्या मुलांना फक्त एवढं तरी सांगा बाळा तुम्हाला सर काय शिकवली, मॅडम काय शिकवली, एकदा तरी विचारा प्लीज. तुमच्या मनाने हे काही शाळा आम्हाला काय दिली, शिक्षक काय देतात, तुम्ही ह्याची मूल्यांकन तुम्ही करा. तो आहात तुम्ही घरात तुम्हाला करता येईल. आणि यू कॅन डू इट. यू कॅन इव्हॅल्युएट, असेसमेंट, यू कॅन डू एनिथिंग यू वॉन्ट. दॅट इज ॲट होम. विचारा. आणि शेवटी सर पेटले सर तुम्हाला मला काही सांगायचं नाही. मला अतिशय तुम्ही विविध क्षेत्राच्या माणसाला तज्ञ नाही ते बोलवले. मी कोण आहे मला असं काही वाटत नाही. मी अध्यक्ष आहे. फक्त मी आहे तुम्ही बोलवलं म्हणून ते प्रेमाने मी आलो. तुम्ही 2 वेळा बोलवलं. आज माझ्या घरी पण सत्यनारायण पूजा होती तरी सुद्धा तुम्ही बोलवलं म्हणून मी आला. कारण का तुमचे जे उद्दिष्टे जे पूर्ण वेगळे, तुम्ही तुमचे मिसेस तुमचे जे पूर्ण मंडळी त्यांना पूर्ण मी मनापासून धन्यवाद, मनापासून मी आशीर्वाद करतो. तुमच्या शाळा अजून पुढे खूप पुढे जाणार. आणि मला हे वाटलं तुम्ही कलाकारांना बोलवले आणि मी पण कुलता कधी कुठे ना नेहमीच बघतो. मी माझी बायको बघतात. अतिशय सुंदर आहे. आणि तुमचे जे म्हणतात पोलीस अधिकारी बापरे, मी नॉर्मली मी घालतो पण त्यांच्यासमोर मी आज गाणे नाही म्हणणार. कारण का मी रफी साहेबचे आणि लता मंगेशकरचे हिरो आहे, जगजीत सिंगचे हिरो आहे. म्हणून मला काय सांगायचं नाही. किती सुंदर आवाजमध्ये एक पोलीस ऑफिसर सांगतात. मला ऐकून असं वाटलं चला बाबा त्यांच्यासमोर मी काही नाही. म्हणजे मला हा गोष्टी आवडतात. सर्वांनी विविध क्षेत्राच्या माणसाला मॅडम त्या लयन एवढं लहान वयामध्ये PhD, MP, MA ते पेटेसर पण केलेले, रिसर्च पण केलेले. पण तरीसुद्धा अशा माणसाला एकत्रित करून तुम्ही त्यांच्यासमोर बोला म्हटलं. त्यासाठी अगेन मनापासून माझ्या डोक्यापासून मनापासून तुम्हाला खूपच मी शुभेच्छा देतो. तुमची शाळा पुढे 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 जाणार. माहीत नाही मी जिवंत असणार का नाही 5 वर्षानंतर, पण मात्र तुम्हाला मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद सर. आताच सरांनी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू हिला बैसवू वैभवाच्या श्री. साहित्याचं मांदियाईमध्ये या सरांनी असं मोलाचं असं योगदान दिलेलं आहे. अतिशय मोलाचा संदेशही त्यांच्या भाषणातून आलेला आहे. असो यापुढे मी कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी राजेंद्र बडे सर यांना निमंत्रित करतो. राजेंद्र बडे सर हे
महचे प्राथमिक विद्यामंदिर येथे 18 वर्ष झाली शिक्षक आहेत आणि गोदावरी कृषी फार्म्स प्रोड्युसर कंपनी ते पाटोदा येथे संचालक आहेत. ओम शांती सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे ते संस्थापक आहेत. D.Ed, B.Ed, M.Ed आणि वकिली अशा प्रकारे त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तर असे हे माझे मित्रवर्य श्रीयुत राजेंद्र बडे सर यांना निमंत्रित करतो की आपण उपस्थितांचे आभार व्यक्त करावे. कृपया आपण सर्वांनी शांतता बाळगायची आहे. थोड्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे यशस्वी झाला आणि होणार आहे असे पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि आपले हे साऊंड सिस्टमचे जे काही ऑपरेटर आहे सगळ्यांचं मी सर्व मंडळींचं मनापासून आभार मानतो. आणि आता हा जो कार्यक्रम आहे स्वागताचा हा पहिला भाग हा संपलेला असं मी घोषित करतो. पुढचा जो कार्यक्रम आहे सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी आपण 10 मिनिटाची विश्रांती घेणार आहोत. मुलं तयार होत आहेत आणि सगळ्या पालकांनी सर्व पालकांनी आपल्या जागेवरच बसायचं आहे. आणि प्रमुख पाहुण्यांना सर्वांना मी विनंती करतो की आपण या सोफ्यावर आसनस्थ व्हायचं आहे. चहा पान घेतल्याशिवाय कोणीही कुठे जायचं नाहीये. सर्वांना मी विनंती करतो की आपण आसनस्थ व्हा. सर्वांचं पुनश्च एकदा दैवत असणारं विठ्ठल आणि या विठ्ठलाचा गजर करण्यासाठी येत आहेत माऊली माऊली रूप तुझे हे गीत घेऊन येत आहेत रुद्र इंगोले व ग्रुप इयत्ता 3री. या गीतासाठी मार्गदर्शन केलेलं आहे श्रीमती मालिनी बागुल मॅडम. विद्यार्थ्यांना आणि मॅडम यांना विनंती की आपण या गीतासाठी माऊली माऊली या गीतासाठी विद्यार्थी जे आहेत त्यांना व्यासपीठाकडे पाठवायचं आहे. तर घेऊन येत आहेत माऊली माऊली रूप तुझे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विष्णूचा अवतार असणारी माऊली माऊली रूप तुझे हे रूप पाहिल्यानंतर सर्वांच्या डोळ्यांचं पारणं हे फिटलं जातं, समाधान होतं, आयुष्याचं सार्थक या माऊलीचं रूप पाहिल्यानंतर होतं. हे माऊलीचं रूप घेऊन येत आहेत, गीत घेऊन येत आहेत माऊली माऊली रूप तुझे इयत्ता 3रीचे विद्यार्थी रुद्र इंगोले व त्याचा ग्रुप.
टाळ्यांच्या गजरामध्ये या कलाकारांचं कौतुक करायचं आहे. उदास चेहरों पर भी रूहानी नूर आज है, ताली बजती रहे तो जोश आज भरपूर आ जाता है. इन कलाकारों का हौसला बढ़ाते रहे, बजाते रहे, तालियां से ही महफिल में सुरूर आ जाता है, सुरूर आ जाता है. तो फिर से एक बार जोरदार तालियों के गजर से इन नन्हे मुन्ने बच्चों का सम्मान करें. आगरी कोळी हे बांधवई याचे एक प्रतीक आहे. दर्याच्या किनारी आगरांमध्ये राहणारे ते आगरी मिठागरांमध्ये मिठागरे तयार करून आणि आपली उपजीविका भागवणारे, मच्छीमारी करणारे असे हे आगरी कोळी हे बांधव आपल्या विशेष अशा कोळी गीतांच्यासाठी प्रसिद्ध आहे. अशाच प्रकारचे एक गीत घेऊन येत आहेत. आगरी कोळी गीत येथे सादर करत आहेत छोटे असे चिमुकले, प्रतीक व त्याचे ग्रुप, दर्या किनारी एक बंगलो गो. अशा प्रकारचं एक सुंदर गीत आपल्या समोर सादर होत आहे. सर्वांना कृपया विनंती, आपण शांत बसायचं आहे आणि कार्यक्रमाचा आनंद लुटायचा आहे. तर घेऊन येत आहे दर्या किनारी एक बंगलो गो. दरिया किनारे एक बंगलो
सुंदर असं गाणं या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं आहे. टाळ्यांचा आवाज थोडा कमी पडतोय. छान. एक विनंती आहे, स्टेज पुढे कृपया कोणी जास्त पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी सर्वांना या कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेता येईल, त्यामुळे पुढे कोणी रस मिळेल. असो, यापुढे अशाच अशा सुंदर अशा प्रस्तुती सादर होणार आहे. या गावचे हैं, ऊपर जिसका अंत नहीं होता उसे आसमां कहते हैं. विश्व में जिसके प्यार का अंत नहीं होता उसे माँ बाप कहते हैं. तो पिता और माता का महत्व हमारे जीवन में बहुत है. ऐसे ही पिता का महत्व लेके आ रहे हैं पापा मेरे पापा उन्नति चौधरी, नर्सरी के छात्र हैं. आप कृपया इन छात्रों का कौतुक करें, सम्मान करें शांत बैठ के. तो पेश होने जा रही है पापा मेरे पापा, एक गीत की महफिल. बेटा पीछे चले जाओ, पीछे चले जाओ.
पूछा कि भैया से सबसे प्यारा कौन है? मेरे पापा मेरे पापा। चंदा ने पूछा चारों से, तारों ने पूछा हजारों से, सबसे प्यारा कौन है? पापा तेरे पापा, पापा तेरे हेलो, मैं निवेदन करता हूँ आप सब पापाओं को, नन्हे प्यारे पापा, नन्हे प्यारे बच्चे, मेरे पापा। और मम्मी प्लीज क्या बात है, बहुत तालियां कदम से इनका सम्मान करें। दुनिया में आते जाते वो जानता है। सागर ने पूछा नैया से, नैया ने पूछा कि भैया से सबसे प्यारा कौन है? मेरे पापा, पापा तेरे पापा। धन्यवाद, खूप छान. पुन्हा एकदा
ढगोबाई, अतिशय सुंदर असं गाणं. हसवणं ढगोबाई. पुन्हा रुकावट केली हे खेद आहे. हरिश्चंद्र यशवंतराव यांच्याकडून पुन्हा एकदा या गाण्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. मिळालेले आहेत पैसे. धन्यवाद. लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अक्कोबाई डक्कोबाई, अक्कोबाई अक्कोबाई लागली कळ. ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अक्कोबाई ढगोबाई, अक्कोबाई ढगोबाई, अक्कोबाई ढगोबाई, अक्कोबाई ढगोबाई. वारा वारा कर करा सो सो सुम. फुलणाऱ्या ढगात डुम डुम डुम. वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी. वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी. आकाशाच्या पाठीवर थम थम छडी. अक्कोबाई ढगोबाई, अक्कोबाई ढगोबाई लागली कळ. ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अक्कोबाई ढगोबाई, अक्कोबाई ढगोबाई, अक्कोबाई ढगोबाई, अक्कोबाई ढगोबाई. जमिनीचे उघडून दार. बुड बुड बेडकाची बडबड फार. खोल खोल जमिनीचे उघडून दार. बुड बुड बेडकाची बडबड फार. मुंबईला डबक्याचं करूया तलाव. मुंबईला डबक्याचं करूया तलाव. साबू बिबू नको थोडा चिखल लगाव. अक्कोबाई ढगोबाई, अक्कोबाई ढगोबाई लागली कळ. ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अक्कोबाई ढगोबाई, अक्कोबाई ढगोबाई, अक्कोबाई ढगोबाई, अक्कोबाई ढगोबाई, अक्कोबाई ढगोबाई, अक्कोबाई ढगोबाई. लहानपण किती हवाहवसं वाटतं. म्हणूनच आपण देवा पुढे प्रार्थना करतो, लहानपण देगा देवा. आपल्या घरामध्ये एक छोटंसं बाळ असलं तर त्या बाळाकडे पाहून आपला किती थकवा असो, किती दुःख असो, आपण सर्व विसरून जातो. खऱ्या अर्थाने ते चैतन्याचं झरं असतं. ही चैतन्याची झरं अखंड आपल्याला आनंद देतात आणि आपल्याला उत्साहित करतात. असो
सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती की आपण आपल्या जागेवर राहावं. अतिशय छान असे कार्यक्रम यापुढे रंगतदार कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सर्वांनी शांतता बाळगायची आहे. अरे मराठीत सांगितलेलं कळत नाही का? इंग्रजीमध्ये सांगू? आरची आणि परीक्षेचा डायलॉग यापुढे घेऊन येत आहेत झिंग झिंग झिंगाट. सर्वांनी कृपया शांतता बाळगायची आहे. प्रेक्षकांना झिंगाट करून टाकलं या गाण्यानं. खरं म्हणजे स्टेजच्या बाजू जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या चिमुकल्या मुलांसाठी. यार किती गोड आहेत तुमची मुलं. आणि सगळ्यांना खूप छान वाटतं मला की तुम्ही तुमच्या मुलांना म्हणजे फक्त अभ्यास नाही तर त्यांच्यामध्ये ज्या कला आहेत त्या लपलेल्या ते तुम्ही बाहेर काढतात आणि खूप चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी खूप एन्जॉय करतोय आपण. एवढी लहान लहान मुलं आहेत या ठिकाणी. आणि पाहिलं असेल तुम्ही एक मुलगा मला सांगावं असं वाटतं एक मुलगा बोलतोय
रडत रडत आईला आणि ती चिमुकली खूप छान. तिचा परसे कुठे आहे तिला माहित नाही, ती नाचते स्वतःच्या धुंदीत. बरं, रुकावट में खेद आहे सरांचा डायलॉग. मी माझ्याकडून एक जाहीर करतोय की गेल्या 6 वर्षापासून मी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, बऱ्याच साऱ्या सिरियलमध्ये काम केलं आणि आत्तापर्यंत ठिकाणी जाहीर करतो की या शाळेतल्या मुलांना जे हौशी कलाकार आहेत त्यांना मी सिरियल आणि मूवी यामध्ये काम देईन. या ठिकाणी मी बघतोय माझ्या नजरेमध्ये आहेत काही काही खूप छान असे मुलं आहेत, मुली आहेत. त्यांनी शेवटी मला भेटा, मी सगळ्यांना भेटतो. काही लोकांना, अशा मुलांना आपण त्या स्टेजवर पोहोचवू. ठीक आहे, धन्यवाद. खूप छान करताय, जोरदार टाळ्या. थर्डचे विद्यार्थी श्रीमती मालिनी बागुल मॅडम यांनी हे दिग्दर्शित केलेलं गाणं आहे. तर घेऊन येत आहेत मेरे देश की धरती. मागे जायचंय.
देश की धरती. या बालकलाकारांनी अतिशय उत्तम असं शेतकरी असण्याचा गौरव दाखवून दिलेला आहे. म्हणूनच शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं. या शेतकऱ्यावरच सर्व देशाचा निर्वाह चालतो आणि शेतकऱ्याचं महत्त्व सांगणारं, देशाच्या मातीचं महत्त्व सांगणारं हे गीत या विद्यार्थ्याने अतिशय सुंदर पद्धतीने सादर केलं. सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती, कृपया आपण जागेवर बसून घ्यावं आणि कार्यक्रम